धन्यताचा भाव अंगी होता हरिनामे उभा मातृचरण पितृचरण धन्य आहे की ज्या घरामध्ये भगवत भक्त संत महात्मे जन्माला येतात. अशा प्रकारे वाडवडिलांची सेवा करणं हाच काय त्या घरातला नेम आहे. म्हणून आई वडिलांनी काय केलेलं आहे, सर्व तीर्थयात्रा केली. भारतभूमी कशी आहे, संतांची भूमी आहे, पवित्र तीर्थ आहेत, पवित्र क्षेत्र आहे. त्या भूमीमध्ये आयुष्यामध्ये आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. जवळ सगळं सिद्ध आहे, हात चालावायचा तो आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जायचे. सर्व संतांनी उपदेश केला. सर्व संतांच्या चरित्राचा अभ्यास करा. ज्ञानोबराय असतील, नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, तुकोबराय असतील, सर्व संतांनी आपल्या साधन कालामध्ये पृथ्वीची परिभ्रमंती केली आहे. पश्चिम प्रवास आदी करोने द्वारका पाहिल्या सकळी का मोक्षपुऱ्या पंथी पावन तीर्थे करोने सकळी के प्रक्षाळणी पातके वासनीचे धन्यत्वा केले जन मुनी सार्थक शिवक मोह दुःख दुरावले. सगळे जे आहेत 12 ज्योतिर्लिंग सप्त मोक्षपुऱ्या रामेश्वर आहे, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, जगन्नाथपुरी आहे, द्वारका धाम आहे. सर्व तीर्थयात्रा भारतभूमी भरतखंडी नरदेहाचा भारत देश म्हणजे कसा आहे, ऋषी मुनींचा साधू संतांचा देश आहे. गंगा, यमुना, चंद्रभागा, गोदावरी सारखे पवित्र नद्या, हिमालयासारखे, ब्रह्मगिरी सारखे पावन पर्वत या देशामध्ये आहे. पण या भूमीची यात्रा घडणं अत्यंत महत्वाचं आहे. यात्रा का करायची हो? शास्त्र सांगतं पंथी पावन तीर्थे करोनी सगळे ते प्रक्षाळणी पातिके वासनी. म्हणजे काय, अंतकरणाचं शुद्धीकरण करण्यासाठी, अंतकरण शुद्ध करण्यासाठी तीर्थयात्रेची उपासना शास्त्रामध्ये सांगितली. तीर्थयात्रे आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.